श्री स्वामी समर्थ सर्वांना सुप्रभात। आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासून। तुम्हीही सूर्यदेवाला अर्घ्य देता का हे कमेंट करून नक्की सांगा, आणि नसेल देत तर आजपासून तुम्हीही देखील अर्घ्य द्यायला चालू करा। अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपले दैनंदिन कामं, कपडे धुणे वगैरे वगैरे एक्स्ट्रा। बाय। निक येऊ नको परत घरी। रुको जरा सबर। परत ये बरं का संध्याकाळी। आणि आज होता गुरुवार, त्यामुळं मला बनवायची होती बटाट्याची चटणी। त्यासाठी बटाटे चिरून वगैरे घेतले आणि आपली नेहमीचीच फेवरेट अशी बटाट्याची चटणी करून घेतली उपवासासाठी। साबू खाऊ वाटत नाही दरवेळी, त्यामुळं चटणीच करते दरवेळेस। मग बटाटे वगैरे चिरून घेतले, शेंगदाणे भाजलेत। आणि आज गुरुवार आहे, त्यानंतर मग सगळं आवरून वगैरे संध्याकाळी आता परत केंद्रामध्ये जायचं। केंद्रातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आहे रे मना अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे येऊन काय, स्वैव प्रारब्ध घडली माय। आद्य अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। उगाची विकोसी वळे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त। आठव किती त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। विभूती नमनाम ध्यानाधिरेत, स्वामी जया जनामृतात। हे तीर्थ हे आठवी रे प्रचिती, न सोडती दया जया स्वामी देती हाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। निश्चल होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना। अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। आणि दर गुरुवारी आरती झाल्यानंतर केंद्रामध्ये बोल काकू आहेत त्या मार्गदर्शन करत असतात, किंवा इतर कोणी आलेले असतील तर तेही मार्गदर्शन करत असतात। इथं होणाऱ्या ज्या आरत्या आहेत, मागच्या वेळेस माझं थोडक्यात राहून गेलं की आपण आरतीला का हजर राहायचं। आता 8 दिवस रोज 2 आरत्या 3 आरत्या होतात। सकाळी मोपाळी आरती, महाराजांना म्हणजे जागरूक करण्याची आरती असते सकाळी 8 वाजता। जागृत होई आत्मय रामा, ही आरती अतिशय सुंदर असते। काही सेवेकरी 8 वाजता येतात, 10:30 एक आरती होते, नैवेद्य आरती असते, ती एकच आरती असते। जय जय सद्गुरु स्वामी। आणि केंद्रामधली आरती झाल्यानंतर आम्ही निघालो आहे लगेच। तुम्हाला रस्ता बघून समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहोत। आपण चाललो आहोत गोरक्षनाथ गडावर पुन्हा एकदा।
तर आता हे मस्तपैकी आवरून वगैरे म्हणजे झालंच होतं सगळ्यांचं, मीच केंद्रामध्ये होते. तर मग घरी आले, पटकन आवरलं वगैरे आणि निघालो आणि हे बघा मस्त परत एकदा घाट मला खूप आवडतो हा. तर मस्तपैकी निघालो. आता तिथे आरती वगैरे असेल कारण आज लवकर निघालेलो आहे थोडंसं. तर लवकर जर गेलो तर आरती भेटते आम्हाला, नाहीतर मग इतर वेळी उशीर होतो. घरी भाऊ कधी उशीर येतो वगैरे, तर त्यामुळं मग उशीर होत असतो. पण आज लवकर निघालो त्यामुळं आरती नक्की भेटणार आहे आपल्याला. आणि आरती अटेंड करूयात, म्हणजे पूर्ण तर नाही घेता येणार आहे, पण तरी थोडीशी काहीतरी घेण्याचा प्रयत्न करेल मी. आणि हे बघा घाटामध्ये अर्ध लावलेलं आहे, लाईटिंग वगैरे सगळं झालेलं आहे, पण अर्ध्या घाटामध्ये नाही आहे खांब वगैरे असं लाईटीचे. आणि गुरुवार असल्यामुळे खूप सारी गर्दी होती, पुढे जागा नव्हती गाडी लावायला, त्यामुळे ते 2 माणसं सांगत होती की पुढे जागा नाही आहे गाडी लावायला. भाऊ आता गाडी पुढे म्हणजे आम्हाला पुढे सोडून परत मागे गाडी पार्किंग करायला गेलेला आहे. आणि हे आहे आपलं गोरक्षनाथांचं मंदिर. हे बघा गुरुवारी खूप सारी गर्दी असते आणि असं सगळं आहे बघा, इथे मंदिर वगैरे असं छान वगैरे असं आहे सगळं. आणि पहिले आता दर्शन घेऊयात महादेवांचं, आपल्या शंकरांचं, आणि नंतर मग गोरक्षनाथांकडे जाऊयात. आज गुरुवारी म्हटल्यावर आरतीसाठी लोक भरपूर सारे असे थांबलेले आहेत बघा. तुम्हाला दाखवते इथे खिडकीमधनं मी. हे बघा ही एवढी गर्दी आहे आणि हे आरतीच्या अगोदरची तयारी हे सगळी. आणि हे दर्शन घेऊयात आपण. दर्शन घेतल्यानंतर मग आरतीला जाऊयात. गुरुवारी इथे भंडारा वगैरे पण असतो, म्हणजे ज्या लोकांची इच्छा पूर्ण झाली असेल ना, ते आपल्या इच्छेने पंक्ती वगैरे घालत असतात. त्याचा प्रसाद देखील असतो आणि तुम्ही नक्की या, आनंद घ्या प्रसादाचा पण आणि दर्शनाचा पण. ही आरतीची तयारी चालू होती त्यामुळे शंख वगैरे वाजताय बघा. आणि आता बघायला भेटेल तुम्हाला की आतमध्ये किती गर्दी असते गुरुवारी. आणि हे त्रिशूल वगैरे आहे पुढचं, ते इथे घंटा वगैरे लावलेली आहे, ती घंटा वाजवून आता आतमध्ये जाऊयात आपण. आणि हे बघा आता हे आहे आपलं गोरक्षनाथांचं मंदिर. हे बघा किती सारी गर्दी आहे, खूप गर्दी असते खूप. हे बघा असं किती छान मंदिर आहे आपल्या गोरक्षनाथांचं. आणि हे खरं पावन मंदिर आहे बरं का, म्हणजे असं मूर्ती स्थापन वगैरे केलेलं असं काही नाही आहे, हे प्रगट झालेली मूर्ती आहे. आणि हे बघा जे वरती दिसत आहे ना चौकोनी असं जे चित्र वगैरे, ते प्रत्येक नवनाथांच्या पोथीमध्ये एक अध्याय आहे ना, प्रत्येक 40 अध्यायांमध्ये काय काय दिलेलं आहे ना ते सगळं आणि हे आरती झाल्यानंतर सगळे आपापलं दर्शन घेऊन बाहेर निघून गेले. आणि हे इकडे माझं दर्शन राहिलं होतं आपलं कालभैरवांचं, मग मी तिकडे आली
आता हे सगळं पूर्ण व्ह्यू आहे मंदिराचा इकडचा साईडचा. आणि हे छोटंसं त्याच आतमध्येच एक कालभैरवाचं मंदिर आहे. आणि हे देखील एक झाड, म्हणजे हे औदुंबराचं झाड आहे आपलं. याला प्रदक्षिणा घालायच्या असतात. कोणी 11 घालतं, कोणी 21 घालतं, कोणी 7 घालतं असं. मी औदुंबराला प्रदक्षिणा घालूस तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम शिव गौर.